ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तिदासू अवधारी जोजी. सर्वांना रामकृष्ण हरी. सुस्वागतम आपल्या या नवीन यूट्यूब चॅनल एकतरी ओवी अनुभवावी मध्ये आपले मनापासून मी स्वागत करत आहे. संत विचाराचा आपणा सहवास लाभावा, संत विचाराची अविरत आपल्याकडून सेवा घडावी, यासाठी आपण हा उपक्रम चालू केलेला आहे. आपल्या ह्या चॅनलवरती ज्ञानेश्वरींच्या ओव्या, भगवद्गीतेचे श्लोक, गाथ्यातील अभंग, अमृतानुभव, हरिपाठ, भक्तिविजय कथामृत, ग्रंथ भागवत आणि बरेच काही रोज थोडे थोडे करून आपण चाकणार आहोत. त्यासाठी ज्यांच्या आशीर्वादामुळे मी हा अनुभव आपल्यापुढे ठेवत आहे, त्या सर्व संतांना मी शतशः नमन करतो. श्री क्षेत्र रावीत, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड या ठिकाणी श्री सद्गुरू संत पिराजी महाराजांनी जीवन समाधी घेतली आणि त्यांच्या गावामध्ये जन्मायचं भाग्य मला लाभल्यामुळेच कदाचित मी ह्या प्रवासापर्यंत पोहोचलो. म्हणून श्री संत पिराजी महाराजांना मी शतशः नमन करतो. कर्मभूमी म्हणून मुंबई या ठिकाणी काम करत असताना श्री सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री संत रामदास बाबा यांच्या पावलावरती पाऊल ठेवून नामाचा अविरत प्रचार करणारे संत अमृते दादा माझ्या जीवनात लाभले आणि ह्या बालकाला ज्ञानेश्वरी असेल, अमृतानुभव असेल, ग्रंथ भागवत असेल, भगवद्गीता असेल, नवे नवे पूर्वी पाठांतर केलेले अनेक अभंग यांच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याचं भाग्य मला लाभलं. म्हणून ह्या सर्व संतांना नमन करतो. आणि ज्या ग्रंथावरती आपण विवेचन करणार आहोत, ते एकतरी ओवी अनुभवावी, त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे रचेते ज्ञानराज माऊली, नवे नवे विश्वाची माऊली असणारे ज्ञानराज महाराज, त्यांना मी नमन करतो. कलावज्ञचिवोधरार्थावतारम कलाकांक तेजोदिकामोदिवक्त्रम खलानीशबादापनोदार दीक्षम समाधिस्थमूर्ती भजे ज्ञानदेवम. भक्तीचे कळस मानले जाणाऱ्या तुकोबांना सुद्धा मी नमन करतो. नमो सद्गुरू तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरू सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरू भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरू भास्करा पूर्ण कीर्ती. आणि जे विश्वामध्ये विश्वव्यापक आहे, ठसून भरलेला आणि ज्याला कधीच लय नाही, अशा विठोबाला मी नमन करतो. महायोग पीठे तठे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे समागस्ततिष्ठन्तमानन्दकन्दं परं ब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. सर्व देवतांना हृदयपूर्वक नमन करून झाल्यानंतर आजच्या आपल्या मूळ ओवीकडे आपण वळूया. आजची ही ओवी आहे ती ज्ञानेश्वरीतील
पहिल्याच क्रमांकाच्या अध्यायाची पहिल्याच क्रमांकाची आणि दुसऱ्या क्रमांकाची 2 वेळी आज आपल्या चिंतनासाठी घेतलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सर्व वेदांचे अभ्यासक, नवे नवे ज्यांना वेदाचा पूर्ण अनुभव असणारे ज्ञानराज महाराज आहेत. मग जसं कुठल्याही वेदाची सुरुवात करत असताना मंगलाचरणाने सुरुवात होते, त्याच पद्धतीने हा ज्ञानेश्वरी ग्रंथसुद्धा वेदांताप्रमाणेच ओंकार हे मंगलवाचक आहे. त्यामुळे सर्वांचे मूळ असणाऱ्या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ओंकारा तुला नमस्कार असो, अशा पद्धतीची सुरुवात ज्ञानेश्वर माऊलीने केलेली आहे. तुझ्या स्वरूपाला जाणणारा तूच आहेस, तू सर्वव्यापी आहेस आणि तू सर्वांच्या आत्म्यामध्ये विराजमान झालेला आत्मरूपी ओंकार आहेस. तुझा जय जयकार असो. आणि निवृत्तीनाथांचे शिष्य म्हणून घेत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवा सकल जगाच्या बुद्धीला जो ज्ञानाचा प्रकाश देणार आहेस तो श्री गणेश, तो तूच आहेस. कारण सर्वसामान्य माणूस गणेशाची पूजा म्हणलं की एक साधारणतः मोठे कान, छोटेसे डोळे, हातीचं सोंड असलेला, मोठं पोट असलेला अशा प्रकारची देवता आपल्या डोक्यामध्ये आणतो. पण ज्ञानेश्वर महाराजांनी या ओवीच्या माध्यमातून गणेशाची तर पूजा करतातच, पण कोणत्या गणेशाची? जो गणेश या सृष्टीच्याही अगोदर होता. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, त्यावेळी जो गणेश होता. म्हणजे या सृष्टीची उत्पत्ती ज्यांनी केली त्याला आद्य देवता असे म्हणतात. आणि त्या आद्य देवतेला नमन या ओवीच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज करतात. आणि तोच आद्य देवता सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान आहे, म्हणून त्याला आत्मरूप गणेशू असं पण म्हणतात. आत्मरूपा तया नमोजी गणेंद्रा, अशा पद्धतीचे मंगलाचरण ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी करताना दिसतात. अहो, खरा प्रश्न आहे की जगामध्ये देव अनेक आहेत का एक आहे? आपण सर्वांनी एक देवाला अनेक करून ठेवलेला आहे, पण खरं मुळामध्ये देव तोच आहे. तो म्हणजे जो वेदाचा प्रतिपाद्य असणारा, जो आद्य देवता म्हणून आहे, ज्याला आपण ओंकार म्हणू, जो आत्मरूप गणेश म्हणू, तो एक. म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिन जीवा सुख नोहे, तेने बिन जीवा सुख नोहे, एरती माईक दुःखाची जनती, एरती माईक दुःखाची जनती. म्हणून आपण सुद्धा आद्यदेवता असणाऱ्या, वेदाचं प्रतिपादन करणाऱ्या आत्मरूप गणेशाला नमन करून आजच्या या ज्ञानरूपी पुष्पाला इथेच पूर्ण विराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.